जय शिवराय मित्रांनो कर्जमाफी शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कर्जमाफीचा आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक गर्तेत अडकून चालले आहेत। 21 लाख शेतकऱ्यांवर सध्या तब्बल 32,000 कोटी रुपयांचं कर्ज थकलं आहे। त्यामुळे बँकांनी त्यांच्यासाठी कर्जाचे दरवाजे हे बंद केलेत। सिबिल गुणांकन पाहूनच आता बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज वाटप करत असल्याचं समोर आलंय। त्याचबरोबर आता हजारो खासगी शेतकरी सावकारांच्या कचाट्यात अडकले असून सहकार विभागाच्या नोंदीनुसार 8 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी खासगी सावकार यांच्याकडून कर्ज घेतलंय। तर मित्रांनो, काय आहे सविस्तर माहिती? शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार का? कोणत्या वर्षापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार? सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहणार आहे। या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। अशाच प्रकारचे कामाचे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील। आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का? शेतकऱ्यांची कर्जमाफी कुठपर्यंत होणार या संदर्भात राज्य सरकारचं मत काय आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओत पाहूया। तर चला व्हिडिओ सुरू करू। तर मित्रांनो, राज्यातील शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक गर्तेत अडकत आहेत। 21 लाख शेतकऱ्यांवर सध्या 32,000 कोटी रुपयाचं कर्ज हे थकलं। त्यामुळे त्यांना बँक कुठल्याच प्रकारे कर्ज देत नाही आणि तुम्ही जर प्रायव्हेट बँकेत सुद्धा कर्ज घेण्यासाठी गेला असाल तर शेतकऱ्यांची सर्वात अगोदर त्या ठिकाणी सिबिल स्कोरची गुणवत्ता ही तपासली जाते। मग शेतकऱ्यांना कर्ज द्यायचं का किंवा नाही द्यायचं हे बँक त्या ठिकाणी ठरवत असते। जवळपास 8 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतलं हे नोंद सुद्धा त्या ठिकाणी मिळाली। कर्जामुळे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत। जानेवारी ते जुलै 2025 पर्यंत या कालावधीत सरासरी दररोज 7 शेतकऱ्यांची आत्महत्या दिवसेंदिवस ही होत आहे। त्यामुळे मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केलं या 7 महिन्यात एकूण 1567 आत्महत्याची नोंद झाली आहे। मागील 4-4.5 वर्षात 12,809 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं। विशेषतः म्हणजे अमरावती, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या विभागाचा जर विचार केला तर सर्वाधिक आत्महत्या ह्या विभागात आहेत। शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या आशा लागल्या आहेत। विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीनं 7 कोरा करण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं, मात्र आजतागायत त्यावर ठोस निर्णय झालेला नाही। माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफीसाठी आंदोलन, चक्का जाम, अन्नत्याग यासारखे मोठमोठे आंदोलन याचा उपक्रम राबवले जात आहेत। त्यानंतर सरकारने एक समिती नेमली, पण निर्णय अद्यापही प्रतीक्षेतच आहेत। तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफी कधी होणार? मित्रांनो, एका वृत्तपत्राला कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण आणि इतर वैयक्तिक योजना यामुळे तिजोरीत मोठा तुटवडा निर्माण झाला। म्हणजेच परिणामी 2027 पूर्वी कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता नाही। त्याचबरोबर राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आणि आपल्याला इंटरनेटच्या सहाय्याने जी माहिती मिळाली तर शेतकऱ्यांना अद्यापही कुठल्याच प्रकारची कर्जमाफी मिळणार नाही। राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती असेल, नापिकी असेल, हमीभावाचा अभाव असेल, ऊसाचे पैसे वेळेवर न मिळणे आणि अपुरी मदत या साऱ्यामुळे तग धरायला कठीण जात आहेत। म्हणजेच बँकेचे कर्ज थकवल्यामुळे सोलापूर, बीड, जालना, नाशिक, कोल्हापूर, नांदेड, यवतमाळ यासारख्या जिल्ह्यामध्ये बँकांनी शेतकऱ्यांना थकबाकी नोटिसा पाठवण्यास सुद्धा सुरुवात केली आहे। मग आता शेतकऱ्यांनी कर्ज भरायला पाहिजे का? या संदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। आणि सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता राज्य सरकारची तिरजूर ही कोडी पडली। सरकारवर 1.38 कोटी रुपये केंद्राकडून कर्ज असून त्यामुळे नवीन योजना किंवा कर्जमाफीसारख्या घोषणांना अर्थसंकल्पीय आधार मिळणं कठीण ठरत आहे। त्याचबरोबर कृषी मंत्री यांना कर्जमाफीची विचारल्यास कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी ही योग्य आहे, मात्र या संदर्भात आतापर्यंत काय कार्यवाही झाली याची माहिती मला घ्यावी लागेल। यावरून सरकार अजूनही निर्णयाच्या टप्प्यावर पोहोचलेले नाही हे दिसून येत आहे। एकूणच काय तर शेतकरी अडचणीत आहेत आणि त्यांचं दुःख दिवसेंदिवस गैर होत आहे। कर्जाचा बोजा वाढतो आहे, आत्महत्याचं प्रमाण सुद्धा कमी होईनासं झालंय। अशा स्थितीतही कर्जमाफीची घोषणा ही लांबणीवर टाकली तर बळीराजाचं भविष्य अधिकच अंधारमय होत चाललं आहे। शेतकरी हा आपला जगाचा पोशिंदा राज्य सरकार, केंद्र सरकार म्हणतंय। शेतकरी हा आपल्या देशाचा कणा राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणतंय, परंतु शेतकऱ्यांचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफीचा आहे। तर अद्यापही राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी का दिलं नाही हा शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न धीर धरत आहे। मग आता शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे का किंवा अद्यापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे होती या संदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर शेती संबंधित योजनेचे व्हिडिओ, शेतकऱ्या संबंधित कुठली योजना असेल हे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला
व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करायचा आहे। आणि मित्रांनो, आपल्याला जी माहिती मिळते ही माहिती इंटरनेटच्या सहाय्याने आपल्याला जी माहिती मिळते या माहितीच्या आधारावर आपण हा व्हिडिओ बनवत असतो। तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी यांच्यापर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेती संदर्भात काय सुरू आहे याची माहिती असणं गरजेचं आहे। मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून घ्या अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी।